आता आम्ही किल्ला बघायला लावतोय, तुम्हाला दाखवतो किल्ल्यातलं काय. इथलं एक दरवाजा आहे, त्या दरवाजा जाऊन बघतो. हो का, दरवाजा कुठं आहे दाखवतो. दरवाजा बघा, ही इथला दरवाजात बघतो काय असायचं वा. जुन्या काळाच्या बाथरूम आहे तिथं, काय आहे किंवा इथं म्हणलं जुन्या काळाच्या बाथरूम आहे. जाऊ परत. तर मित्रांनो का इथं पुड्या खाऊन समजे थुकलेत बघा. मित्रांनो आता इथे खरं वाट इथून आलोय मध्ये. तर मित्रांनो का इथं आहे शिवाजी महाराजांचं सभागृह. हो का, इथं सभागृहामध्ये लय मोठा आहे. इथून काय काय आहे की महागल बघा चित्र पडला. मित्रांनो इथं माशाचं जाळं दिसाले बघा किल्ल्यावरच. काय विषय की मला तर कळलं नाही. तर मित्रांनो जायचं आता दुसरीकडे. तर वरी जायचं आपल्याला बुर्जावर. निघला मस्त आता बापूचा विषय म्हणते. चला आता जायचे वरी निघले समजे वरी. तर मित्रांनो फायनली आलो इकडे वरी बुर्जावर. बघा इथून कसला दिसायला टॉप मध्ये. तर मित्रांनो इथला व्ह्यू बघा कसला दिसायला टॉप मध्येच. तर मित्रांनो इथं पहिल्या काळातले लोक काय करत होते की बघा, कमेंट करून नक्की सांगा. चोरवाट आहे, चोरवाट बघायला जायचंय. चोरवाट कसली आहे बघा. आता पाणी यायला रे, पाणी बाबू. तर मित्रांनो इथून एक्झिट आहे. हो का, इथून तळ दिसाले आणि हो काही भेगलेत. हो काही काय रे का भेगलो ही नाव भेगलेत बघ. इथून हो का किल्ल्याचं एक्झिट आहे. इथून एस्केप होत. चोर वाट आहे जुन्या काळातली. तर मित्रांनो इथं नारळ खायला चालू आहेत बघा. ह्यांचे कोणत्या टाईपचे नारळ चालू झालेत. बेकार खायला चालू. आता इथून खाली जायचंय. इथून एक प्राचीन हिरा आहे, त्या हिरीकडे जायचंय आता. हो का, ही मेन गोष्ट आहे इथल्या किल्ल्याची. त्या विहिरीकडे जायचंय. तर मित्रांनो जायचंय आता इथून खाली. इथून जायचंय खाली आणि इथून आमचा मॉप. इथून लय बेकार आहे बघा रस्ता. भिव वाटाले समजेली. भिव वाटाले का नाही रे? कौन है ये लोग, कहां से आते हैं? हा भिव वाट नाही म्हणा. चांगली बम झाल्या वाटल्या बघा. अभी मजा आएगा ना भिड. इथून लय खाली अंधार आहे बघा. इथून लय खाली आलं बाबू. काय आवाज आली, लय अंधार आहे. हो का. तर मित्रांनो इथून मला भिव वाटाले. तर मित्रांनो इथून जाम फाटाले आमची इथून. तर मित्रांनो आलो इकडे खाली. तर मित्रांनो इथं पाणी आहे. हो का बाबू. सर सर सर. तर मोटर चालू आहे. इथून डायरेक्ट तळ्यात निघतंय. तर ही वाट जुनी आहे, खरी आहे का माहित नाही मला. आणि तर मित्रांनो हो का इथून वरी बघा कसला आहे वरी बेकार. अरे मोबाईल गेलता आपला. तर मित्रांनो तुम्हाला इथून वरून विहिरीचा व्ह्यू दाखवतो. तर कसला व्ह्यू आहे कमेंट करून नक्की सांगा. हो का बघा इथून वरून व्ह्यू कसला आहे बेकार. व्ह्यू वाटाले वा इथून. बो लय बेकार आहे. मरतेच हाड बी राहत नाही. तर मित्रांनो आता जायचं इथले एक रूम आहे. त्या रूम मध्ये बघायला जायचंय. तर मित्रांनो हो का आता इथून मध्ये जायचंय. तर जायला मध्ये इथून हे काय आहे की म्हणजे जुन्या काळातले आहेत घर. तर बघू आपण इथं काय आहे. घेऊ नका रे. मित्रांनो आता आलो मध्ये इथं. तर इथं कुठं गेले रे ते हाड कुठे गेले. हाड इथं दिसली होती म्हणा. हो का हाड. कौन है ये लोग, कहां से आते हैं? तर मित्रांनो हे 2 पायाच्या जनावरांना खाली का 4 पायाच्या खाली हेच कळ नाही. ते हाड आहे. आणि इथून मधलं बघा कसला व्ह्यू आहे. लय बघा हे कसला विषय. नुसतं पाणी दिसाले मध्ये. जायचं आता बाहेर. इथून व्ह्यू वाटाले बम. हाय कर ना वागा. हाय. आणि हा काय दुसरा इकडे हाय कर हाय कर हाय कर. हो काय हाय कर ना. हाय. तर ब्लॉग बघाव नक्की तुम्ही पण. चला मित्रांनो जायचं आता तिकडे दुसऱ्याला. तर मित्रांनो हे कायची रूम आहे की
काय बघायला होतं जाऊन. रूम आहे इथं. कायची रूम आहे की अरे बारकी रूम आहे मित्रांनो. ही कायची तरी जुन्या काळातली. वरी बघा ही बारकी रूम आहे मित्रांनो. इथं किल्ल्याचं काम चालू आहे. जायला मस्त आता खाली इथं किल्ल्याचं काम चालू आहे. त्या दिवशी इथं आम्ही आलतो एकदा पण किल्ल्याचं काम नव्हतं झालं. आज झालंय बघू इथं कसलं झाले संध्या काम. एक नंबर काम व्हायले. तर मित्रांनो हो का इथं चालू आहे. हे एक मित्रांनो दरवाजा आहे किल्ल्याचा. मग तुम्हाला नीट दाखवतो कसला दरवाजा आहे. आवडला असता तर लगेच कमेंट करा. जायला आता वरी जायचंय. धर्मापुरी दिसते कसली आहे तुम्हाला दाखवतो. वरी जाऊन बुर जाऊन जायला मस्त. आता मित्रांनो आला इथं मस्त उगा. आता बघायची तिथून बुर्ज. इथून जर पडलं तर हाडबी राहत नाही बघा. मित्रांनो इथं आहे गवत बघा. या गवताचं काही आलं ना पाळायचं बी सुधारायचं नाही. धर्मापुरीचा व्ह्यू एन्जॉय करा एकदा. तर केदारेश्वर मंदिर कुणी बघितलंय कमेंट करून नक्की सांगा बघा हो एकदा. तर मित्रांनो जायला आता डायरेक्ट केदारेश्वर मंदिराकडे. तर मित्रांनो जायला आता मस्त उगा इकडे मंदिराकडे आला बघा. इथून कसला व्ह्यू यायला मंदिराचा. आता जायला इकडे टमाटे लावलेले दिसायले. तर मित्रांनो इथली समधी माहिती लिहिलेली आहे बघा ह्या मंदिराची. तर एकदा वाचून बघा तुम्ही नक्कीच. तर मित्रांनो इथून बघा मंदिराचा व्ह्यू कसला आहे. आणि आता जायचंय मंदिरामध्ये डायरेक्ट. चला घेऊ दर्शन आहे देवाचे एकदा. तर मित्रांनो इथून प्रवेशद्वार आहे मंदिराचं. तर जायचं आता मध्ये. तर इथून बघा कसला व्ह्यू आहे मधला. तर मित्रांनो आलो आता फायनली मध्ये. इथून घ्यायचे दर्शन. संतराम दर्शन घ्यायलाय. राव का इथला तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो समजा मंदिराचा. तर मित्रांनो गोविंदभाई इथं माहिती द्यायला आम्हाला. तर माहिती मला तर काही कळ नाही. हालाच कळाल्या. हो का इथला बघा लेण्या आहे जुन्या प्राचीन काळाच्या. मी तर आजपर्यंत काही बघितल्या नव्हत्या पण आज बघितल्या आता. हो का बघा इथल्या लेण्या कसल्या आहेत. कसले आहे गोविंद कावाच आहे मंदिर. 1116 मधलं आहे मंदिर हे. तर मंदिर कसलं आहे कमेंट करून नक्की सांगा बरं का एकदा. आणि मित्रांनो हो का हे काय आहे कमेंट करून नक्की सांगा बरं का एकदा. तर धर्मापुरीकरांनो हे नक्की सांगा काय आहे. मला तर माहित नाही पण कमेंट करून नक्की सांगा. मूर्त्या कसल्या आहेत मित्रांनो टॉप मध्ये दिसायला. आता मित्रांनो इथं गाण्याचं पोळ आहे हो का. गाण्या इथं नाहीत पण गाण्या गेल्या उठून हो का. आजचा ब्लॉग इथंच एंड करू. तर ब्लॉग आवडला असता तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून लगेच टाका. तर मित्रांनो नक्कीच पुढल्या ब्लॉग मध्ये भेटू. तर बाय.